मारेला नाव काय? दगड तयार करतात हे बघा, केले दाखवलेत आणि बाजूला हे बनवलंय पेट्रोल आहे फक्त घेर टाकल्यावर बंद पडते. आता थंड होईल, थंड झाल्यावर आम्ही जाऊ. तुझं नाव काय? गाईस आता मी नवीन ब्लॉग चालू करतोय. आता आम्ही आलो शिवकलन खेडेगाव मध्ये, तुम्हाला दाखवतो. हे बघा मी सोड तोडलेले आहेत तिचे ते. त्याचे बघा शिवाजी महाराज बालपणीचे ते दाखवलंय. राज्याभिषेक. आणि आम्ही कोल्हापूरला गेलेलो कनेरी मठामध्ये, तिथे पण सेम असंच केलं हुबेहूब. बघा खरा बैल वाटतो हा. कनेरी मठात कोल्हापूरला असंच आहे. त्याच्या बाजूला बघा ते घुबड दाखवलाय. ह्याला उटी बोलतात ना, उटी आमच्या इथे उटी बोलतात. बघा मशाल दाखवले हातामध्ये. इकडे खाली मारेला नाव काय? सर्जा. सर्जा राजा. पूर्वीचं घर असं असायचं, गोळ्या वगैरे हुबेहूब वाटतं एकदम. तू पुतळा पण स्टॅच्यू गोल दगड तयार करतात हे बघा, केले दाखवलेत. दगडच आहे ते. गायचं हे चाक आहे ना, हे खरोखरच आहे, तुटलेले आहेत. गायचं हे बघा, ह्याला जातं बोलतात. पूर्वीच्या बायका असं पीठ काढायच्या, हे जातात आहे गोल फिरवायचे. फिरलं. आणि ते हे भाकऱ्या करताना दाखवले. हे बघा भाकरी दाखवली आणि खरोखरच पेटवलंय तवा. पिनट पण खाली मार फुकणी बोलतात त्याला. चल इरलं म्हणजे हे पावसाळ्यात वापरतात. इरलं ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो मी. हे पण मोठं इरलं आहे आणि ते सूप तुम्हाला माहितीच असेल. डाल गवत कापून नेणारा, गुरांना घालणारा. हे बघा ह्यांच्या इथे पण आकडे आहे. बघा गाय दाखवले ने वासरू आणि गवत खरं दाखवले. कायच हे बघा शेकोटे घेत आहेत. हे खरोखर पेटवलं. आणि हे मंदिर दाखवलंय विठ्ठल रुक्माई. बाजूला शिवलिंग पण आहे. आणि इकडे ह्याच्या समोर तुळस दाखवले मंदिराच्या आणि इथे वासुदेव दाखवलेत. बघा पूर्वीच्या काळात सकाळी यायचे घरासमोर वासुदेव. हे बघा पोरगा दाखवला यांचा लहान. पूर्वी बघा पाणी असे न्यायचे, इरलं असे बनवायचे पूर्वीच्या काळात माणसं. ह्याच्यापासून ते इरला बनवताना दाखवत आहेत. बघा आतमध्ये चूल आहे इकडे. याच्याने ते चांबार बघा मोची बोलतात. चप्पल शिवणे वगैरे काम करायचे ते. हे बघा चपल्या तर खरोखरच्या द्या. ते पाणी दाखवलंय बघा. इरलं ही चूल. अशा प्रकारे इथे सामान वगैरे ठेवले आहेत वरती अडकवून. ह्याला इरला बोलतात, तुम्हाला सांगितलं मगाशी. खाली बसा सगळे, खाली बसा. तेच घर आहे जात. ते बायका बांगड्या भरताना दाखवलंय बघा. कुंभार
कुंभार बनवतो मटका. ते काय कौलं ठेवलेलं आहे. नळ बोलतात ना ह्याला, नळ नळ. तिथे घोडा आहे आणि ते पोरी खेळताना दाखवल्यात गेम. हे बघा त्याच्या हवेत उडताना दाखवलंय, पण वरती हे बांधलंय रस्सी. आज जाऊन दाखवतो तुम्हाला मी. तुळस आणि बाजूला हे बनवलंय. बघा हा बैलांच्या गळ्यातला पट्टा. काय आहे देवखाली. हा ढोल लागला इथं. हा ना पेटारा ब्लॉक केलाय. तिथे पान खात आहेत. पाट तंबाखू. हे बघा घुंगरू. हे किचन. किती अंडे आहेत बघा पितळाचे. इथे समाई पण ठेवल्या. विटी दांडूचा खेळ. किल्ला आहे ना कुठला. हा गाईस हा बघा प्रतापगड. मी जाऊन आलो आता मगाशीच. ते जाता ठेवल्यात. बा आपण गेलेलो ना ते हे वालं नव्हतं, ते हे तोडलेलं कळलं. हा हा पालखी. हा पालखी पालखी दरवाजा. ओके आपण इथून चढलो आणि इथून या शिडीने अशी वर आलो. कुठे पुतळा कुठे आहे. हा पुतळा इथे. आणि इथे अफजल खानाची कबर बांधलेली. मागच्या बाजूला उभं राहायचं फोटो काढण्यासाठी. आपली मान दिसते फक्त. जातो मी पण फोटो काढतो. मी ह्याच्यामध्ये फोटो वगैरे काढले चंद्रगोर लावलेला. आणि आता मी आलो परत बाहेर. ते का तिथे बैलगाडी. हे काय करताय त्याला. तब्येत केवढी ताप आलाय. हे बाली खरोखर जे आहे. याची गुरं बघतोय कुठे आहेत. आणि तुम्ही आलात इकडे त्याची 100 रुपये फीज आहे. इकडे 100 रुपये फीज जाऊन एवढं सगळं आहे फिरायला. आणि जण बोलले इथून बाहेर आहे बघतो काय. आम्ही शिवकालीन खेडेगाव फिरून आलो आणि आता आम्ही जातो जेवायला. आम्हाला भूक लागली. 3 वाजले ना रे. 3 वाजले तर आम्ही जातोय. खूप भूक लागली आम्हाला. चला डायरेक्ट जेवताना बघा. आम्हाला भूक लागली. आम्ही ते वाड्यामध्ये थांबलो जेवायला. जागेचं नाव वाडा आहे. पनीर मागवलं आणि व्हेज कोल्हापुरी. खा तू ऐका. आणि ते भांडताय ते जेवणासाठी बघा. चला मी पण जेवतो. मला पण भूक लागली. ओके अजून व्हेज कोल्हापुरी यायची आहे. काय आता 15 मिनिटात ह्याचं घर येईल. आम्ही ह्याच्या घरी जातोय आता गोरोशी गावात माझ्या घरी. आणि मागे पण गाडी घेऊन येत आहेत 2 जण. ओके तर देवीचं आतमधलं नाही दाखवू शकलो कारण तिथे पोलीस पण आलेले. त्यांची माणसं बोलली आम्हाला व्हिडिओ काढा. आम्ही काढली पण तेवढ्यात पोलीस आले तेव्हा ते लोकच बोलले बंद करा. म्हणून आम्ही रिस्क नाही घेतली उगाच. दर्शन वगैरे घेऊन आता निघतो डायरेक्ट ह्याच्या गावी. ओके चला. काय जा बघा हा शिवकालीन दगडी पूल आहे. आणि हे गणपती मंदिर आहे छोटा. आणि महाराजांच्या काळातला आहे. त्यांच्या काळात बनवलेला. हे फक्त वरती डांबरीकरण केलं आहे. खाली वेगळं दिसतं त्या बाजूने. उद्या आम्ही आलो तर तुम्हाला दाखवूच. पण
तुम्हाला आता सांगतो मी. बघा मित्रांनो, आमचं जाणं कॅन्सल झालंय ह्या गाडीमुळे. गाडीचा प्रॉब्लेम आहे थोडा. मग आता पेट्रोल आहे, फक्त घेर टाकल्यावर बंद पडते. आता थंड होईल, थंड झाल्यावर आम्ही जाऊ घरी. ह्याच्या गावी नाही जाणार, ह्याच्या गावी आम्ही जाऊ उद्या दुपारी. उद्या यांच्या शाळेमध्ये उद्या दत्त जयंती आहे, तर पूजा वगैरे आहे, जेवण पण आहे दुपारी ना. हा दुपारी जेवण आहे, तर दुपारी जेवण वगैरे आम्ही नंतर जाऊ ह्याच्या गावी गोरोशीला. ओके, आता आम्ही जाऊ थोड्या वेळात घरी. 3 hours later. इथे काकी आमच्यासाठी वडे बनवत आहेत आणि आज आहे पनीरची भाजी आहे. आणि प्रणयची मम्मी इकडे असे लागते. कुठे आहे? हा, नंतर दाखवतो. हे लोक आज पनीर खाणार आहेत आणि आम्ही थंडी खूप लागते. हे प्रणयचं जुनं घर आहे. प्रणयचे मित्र असतं काय एवढा गाइस, इथे सुभेदार पिक्चर लागलाय आणि आम्ही सगळे पिक्चर बघतोय. आणि इथे चिल्ली बिल्ली बसले. ते तुझं नाव काय रे? माझं वैष्णव दीपक मालुसरे, इयत्ता चौथी. तुझं? वेदांत शिकत मालुसरे, इयत्ता 9. लाजतो काय एवढा? लाजू नको. लाल झालाय लाल. अरे हो धीर घे. हो, तुझं नाव काय? नीट बोल, ऐकायला आले ह्याच्यात. चावून बोल, नाव बोल. माझं नाव मनीष अग्रवाल. मनी मॅडम फक्त मनी ऐकायला येत आहे. मनीष सकाराम मालुसरे. आणि इथे लागलाय तानाजी मालुसरेचा पिक्चर. गाइस, आता मी ठेवतो, आम्ही पिक्चर बघतोय. चला बाय बाय. The next day. गाइस, आता आम्ही सकाळच्या नाश्त्याला बघा काय करतोय. मॅगी खाल्ले, सगळे आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन नाश्ता करतात. आणि आज आहे दत्त जयंती. यांच्या शाळेमध्ये प्रोग्राम आहे, दुपारचं जेवण पण आहे. तर दुपारी तिकडेच आहे आम्ही जेवायला. ब्लॉग एंड करतोय. कसं वाटलं सांगा मला. शिवकालीन ब्लॉग. काल याच्या घरी जाणार होतो, बोरोशी कॅन्सल झालं. आज उद्या जाणार आहे. मी उद्या आज हां ओके, आज जायचं आहे. तर तो सगळं वेगळा ब्लॉग बनवणार आहे मी. ओके, हा एक ब्लॉग एड करतोय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय.